ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली दत्र जननी देवाची सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो हा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण ओम वेदसार शिवस्तव शंकराचार्य कृत पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्यं एक टाळवाचा वासनं वरे जटाजूटमध्ये स्फुरन्वान्दभार महादेवमेकं स्मरामि स्मरामि महेशं सुरेशं सुरारार्थिनाशं विभं विश्वनाथं विभुञ्जङ्गभूषं विरूपाक्षमन्दिर के वह्नि त्रिनेत्र महादेव मेरे भजे पंचवक्त्रं गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गोवेन्द्रादिरूढं गुणातीतरूपं भवं भस्मनाभूषिताङ्गं भवानी कडत्रं भजे पंचवक्त्रं शिवाकान्त शम्भो सशाकार्दमौलि महेशान शूलिं जटाजूटधारी त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभु पूर्णरूप सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल क्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी प्राप्त कीर्तनी मायबापांनो सेवेकरिता निवडलेला अभंग तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात असणारे ठाऊक असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचा पाया कळस काय नसेल असेल ती पदवी त्या तुकोबारायांना देऊन टाकावी असे असणारे तुकोबारायांचा अभंग मी तुम्हा आपल्या मायबापाच्या सेवेकरिता निवडलाय. माता मौलानो तुकोबारायांचा काय अधिकार आहे माता मौलानो ऐका बरं का. जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया विचाराची काया तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया असणारे तुकोबाराय या तुकोबारायांचा अभंग मी आज तुम्हा आपल्या मायबापाची सेवे करता निवडलाय. आणि तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला असं सांगायचा प्रयत्न करताय बाप्पानो की मरायचं कसं मरण येणार कधी मरणाआधी तुम्हा आम्हाला सावध व्हायचं कसं आणि क्षणाक्षणाला तुम्हा आम्हा सर्वांना विचार करायचा आहे मायबापानो. कसला विचार करायचा आहे मरणाचा. आणि आज मी शब्द देतो तुम्हाला आजपासून तुम्ही घरी गेले माझं कीर्तन ऐकून की तुम्ही घरी गेल्या आधी मरणाचा विचार करणार माझ्या सहित मारत आपल्या सगळ्यांसहित. बरं आज आपल्याला काहीतरी आगळं वेगळं कीर्तनात पाहायचं माता म्हणून माकडे लक्ष द्या नीट बघा बरं का. तुकोबाराय काय बोलले क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबाराय काय बोलले अरे लक्षात ठेवा बरं बाप्पा एक दिवस तुम्हाला मला किती मोठ्या बापाचं असू किती लहान बापाचं असू सगळ्यांना काय करायचंय मरायचंय. इथं अमर कोणी नाही बाप्पा तुकोबाराय बोले अजिबात नाही. इथं कोणी अमर नाही बरं रवी महाराज अमर तर कोणी अहो ज्याचा बाप अर्जुन आहे ज्याचा मामा जगाचा मालक देवकी नंद वसुदेव श्री कृष्ण आहे महाराज अशा असणाऱ्या अभिमन्यूला देखील मारावं लागलं तडपत. तेव्हा तुम्ही आपण कोणत्या कंपनीचे माणसं आहोत. अजून एक सांगतो तुम्हाला आम्हाला अहो ज्याचा मित्र हा इंद्र आहे ज्याचा पुत्र साक्षात प्रभू श्री राम आहे अशा असणाऱ्या राजा दशरथाला मारावं लागलं बाप्पा. तेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण कोण आहोत मरायचं तर तुम्हाला आहे मरायचं मला आहे सगळ्यांना मरायचंय. मरण कोणाला चुकलं नाही. आणि हा विचार तुकोबाराय काय म्हणतात तुम्ही क्षणाक्षणाला करा की तुम्हा आम्हाला मरायचंय बाप्पा. आपण पुढे काय करू राहिलो हे लक्षात ठेवा बाबा. मरायचं तर आहे एकेकाला प्रत्येकाला मरायचंय. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक दिवस देह जाणारे माता माऊलीन इड घास गिडी सत्ता नाही हाती घास गिडी सत्ता नाही हाती. त्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही सर्वजण खाऊ सुद्धा शकत नाही. तेव्हा बाकीचं तर लांबच राहिलं. जे काही आहे ते देवाच्या सत्तेनुसार चालतंय. आपलं कुठं होतं की राजा दशरथाला सुद्धा मारावं लागलं माहिती का. बरं तो राजा दशरथ कसा मेला माहिती का महाराज तुम्हाला. अवघड खतरनाक महाराज. चार पोरं राजा दशरथाला राम लक्ष्मण एवढं सगळे 4 पोरं. तरी देखील राजा दशरथाच्या जवळ मृत्यूजवळ आला का मृत्यूजवळ त्यावेळेस नाही का राजा दशरथावर त्याचं एक सुद्धा पोरगं नव्हतं. भरत शत्रुघ्न कोणीच नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न कोणीच नव्हतं माता मौलाना.
चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. चार चार पुत्र मरता एक नाही. बरं राजा दशरथ मेला कसं माहिती का? त्यानं आरशात पाहिलं, असा आरसा डोळ्या पुढे घेतला, पाहिलं बाप्पा मा एक केस पांढरा झाला गड्या कानाजवळचा केस पांढरा झाला. मग त्याच्या मेंदूला मुंगी आल्या आणि त्याला वाटलं आता मरतो का काय. मग त्यानं आज हात वर गेले, बाबा एवढे सगळे चार पोरं आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा मोठा माझा जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आहे, आता मला मरायचंय, आता मला चार चार पाच पाच एवढ्या बायका, यांचं कसं व्हायचं, असा विचार केला असेल का राजा दशरथानं? केला असेल का? या आपल्या क्वालिटीची माणसं झाली, असा विचार करणारी भंगार क्वालिटी एकदम, आता कसं व्हायचं. पण राजा दशरथाने विचार केला, एक केस पांढरा झाला लगा मावाला, एक केस पांढरा झाला लगा कानाजवळचा, आता मरणं पडतंय, आता मरावं. जरा करणं मुळी सांगू आले गोष्टी, जरा करणं मुळी सांगू आले गोष्टी, जरा करणं मुळे सांगू आल्या गोष्टी, जरा करणं मुळे सांगू आल्या गोष्टी. जरा करणं मुळे सांगू आली गोष्टी, जरा करणं मुळे सांगू आली गोष्टी. हो जरा करणं मुळे सांगू आल्या गोष्टी, जरा करणं मुळे सांगू आल्या गोष्टी. घटली जवळी आली, आली, जरा करणं मुळे सांगू आली गोष्टी. हो जरा करणं मुळे सांगू आली गोष्टी. क्या बात आहे. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. हा आता कानाजवळचा केस पांढरा झाला, मला मरावा लागतं. आणि राजा दशरथानं काय केलं माहितीये का? आपलं सारं राज्य घेतलं, प्रभू श्रीरामांच्या नावावर करून देतो म्हणे. आता मला नको बाप्पा काही. तसं आपलं कसं झालं, आपला कानाजवळचा नाही पांढरा झाला, आपला सारा डोक्याचा फुटबॉल पिकला. उगा फुटबॉल नाही पिकला, काळ्याचे पार तांबडे झाले महाराज, तांबडेचे पिवळे झाले, काही काहीला राहिले नाही, केस गळून गेले काही काहींचे महाराज. तरी देखील इतके टेन्शन घ्यायचे ना बाबा, केस गळले तरी बाबा काय टेन्शन घ्यायच्या महाराज. कसं सांगा बाबा यांना मासहित. अहो तोंडाला काही खपले, तोंडाला साधं पुढे आली तर इंजेक्शन घ्यायच्या लोक आता तोंडावर. बाप्पा म्हातारा होणार आहे, एक ना एक दिवस तोंड ते चेहरा तो आम्हाला खराब होणार आहे नाही का? अहो केस गळले तरी टेन्शन घ्यायच्या, एक दिवस तुला मारायचं, एक दिवस मला मारायचं, केस गळले का हाला टेन्शन घ्यावं बरं. किती लोक आजीब गरीब असता बरं, तुमच्या मासहित सांगतो बरं का, तुम्ही म्हणजे नाही कीर्तनकार असा कसा बरं. प्रत्येक एवढं टेन्शन घेतं. माझा राजा दशरथ म्हणे आता मला मरावं लागतं बाप्पा, काय आता मला मारावं लागतं. हां राजा दशरथ म्हातारा झाला तर मारायला टेकला, आपण म्हातारा झालं तरी माळा घाला ना. आपल्याला खरंच काहीतरी मनापासून काहीतरी वाटलं पाहिजे. आपण 75 वर्ष झालं, 80 अजून आपल्या गळ्याने माळा नाही माता माऊलीनं. एवढं नाही सांगत मी तुम्हाला, माणूस मेल्यावरती रडू नये हो. माणूस मेल्यावर कधीच रडू नये. चांगलं झालं मेलेलं, अहो चांगलं की सुटला की या भवबंधनातनं वाद झालं की आता कवर. पण रडावं कधी माहिती का? माणूस जर मेला, लक्षात ठेवा महाकडं पा, तो जर मेला आणि त्यानं जर 75 वर्ष 80 वर्षाचं
त्याचं वय होतं किंवा शतक झालं त्याचं 100 वर्ष, 99 वर्षाचं होता, मरणार होता, डॉक्टरनं इंजेक्शन देऊन 1 वर्ष आहून जगावला, शतक पूर्ण करून टाकलं त्याचं डायरेक्ट. 100 वर्ष जगून देखील रवी महाराज त्यानं जर माळ घातली नाही ना, त्याच्या पायापायी जावं डोकं आपटावं मेल्यानंतर, काय रे बाबा हा एवढा सुंदर जन्म तुला भेटला होता रे, अभूता वेळ जन्म तुला मला भेटला, वाया घातला रे बाबा तू, वाया घातला. त्याच्या पुढं रडाव महाराज, तरी सुद्धा आपल्याला रडू महाराज नाही तर रडू अजिबात रडू नये. चांगला माळकरी मेला हसत हसत त्याचं शेवट करून टाकावं, शेवट भला करून टाकावं. पण एखादा पापी मेला ना त्याच्यापाशी जाऊन रडावं माता म्हणून. तुम्ही बघा, तुम्हाला मला आज का पाहायचं माहिती का, तुम्ही म्हणशाल आता काही सांगून राहिला, मरायची लक्षणं पाहिजे, मरायचे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजपासून तुम्ही किती तारखेला मारणार आहेत ते तुम्हाला मला समजणार आहे. आता तुम्ही घरी गेल्या गेल्या क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा पार क्षणाला मारायचा विचार करताना पाहायचं का तुम्हाला, काही घाबरू नका बरं. नाही तर म्हणशाल महाराज काय बाबा बिबा भगत बिगत का काय मरायचे लक्षणं सांगू राहिलं माहिती. पण तसं काही नाही, आपल्याला खरोखरच मरायचे लक्षणं पाहिजे. मी माय मनानं सांगत नाही बरं, माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे, माऊली ज्ञानोबारायांचं अभंग या गोष्टीवरती की मरायच्या आधी लक्षणं काय असतात. मग ऐका आता मरायच्या आधीचे लक्षणं, माझ्याकडे लक्ष द्या. यदा कदाचित पाण्याजवळ जर तुमचं तोंड नेल्यानंतर, हे राजा परीक्षितेच्या भागवतामध्ये सांगितलेलं उदाहरण आहे बरं काही सगळं, मी माझ्या मनानं काही सांगत नाही. पाण्याजवळ जर तुमचं चेहरा निला तर निसर्गाच्या नियतीनुसार, माझ्याकडे लक्ष द्या, निसर्गाच्या नियतीनुसार मायबापांनो आपल्याला आपलं शरीर पूर्णपणे स्पष्ट दिसतं. पण यदा कदाचित ते शरीर तुम्हाला मला जर स्पष्ट दिसलं नाही, चेहरा जर आपला दिसत नसला, इडून खालचं अंग दिसतंय पण चेहरा दिसत, समजून घ्यायचं 6 महिन्यानंतर आपलं काळ येऊन थांबलाय. किती महिन्यानंतर? 6 महिन्यानंतर काळ येऊन थांबलाय. अजून सांगू का काय? अजून सांगतो माता मौलानो, यदा कदाचित अंगावर किती पाणी घ्या तुम्ही, पण आपली छाती न आपले खांदे जर ओले होत नसतील तर समजून जायचं. काय समजून जायचं? आपला वाला काळा 3 महिन्यावरती येऊन ठेपलाय. किती? 3 महिन्यावरती येऊन ठेपलाय माता मौलानो. आता माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण सांगतो. कानी गालो निबोट नाद जे पहा न दिसता जाणारे 9 दिवस. कानात जर बोट घातलं तर विचित्र प्रकारचा नाद ऐकायला येतो, मोबाईल व्हायब्रेट होतो ना त्याप्रमाणे स्वर ऐकायला येतो रवी महाराज. पण यदा कदाचित हा स्वर जर ऐकायला आला नाही, न दिसता जाणावे 9 दिवस. किती दिवस मरण येऊन टेपलंय तुमचं माझं? 9 दिवसावरती येऊन आपण टपाकणार, आपण मरणार गाड्या आता. हा लक्षात ठेवा. अजून सांगतो, भवायाच्या गाठी न दिसता जा दिसता जाणावे 7 दिवस. भवायाच्या गाठी, या भवाया दिसतात तुम्हाला मला सगळ्यांना. नीट लक्ष द्या. वर भवाया केला असं मारके म्हशीवान तोंड केलं का असं, ते भवाया दिसते इकडं. या भवाया जर दिसल्या नाही का, न दिसता जाणावे 7 दिवस. किती दिवसावरती मरण येऊन टेपलं माय मावल्यांनो? किती? 7. फक्त किती? 7 दिवसानंतर तुमचं आणि माझं मरण होणार आहे. पाहू नका आता, घरी जाऊन पहा. मला माहिती आहे तुम्ही सगळेच घरी जाऊन कानात बोटं घालचाल, डोळ्यात बोटं घालचाल, भवायाच्या गाठी पाहतान. कारण की इथं सगळ्यात जास्त घाबरतो आपण मराया महाराज. मरायला सोडून बाकी माणूस कालाच भेट नाही, पण मरा इतकं घाबरत ना. घरी जाऊन तुम्ही हाच विचार करणार, बाबा म्हणले होते गड्या क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाला मारायचा विचार करणार, क्षणाला. तुमचं काय, मीच रोज भवायच्या गाठी पाहून घराच्या बाहेर निघतो. कुठं माराय टेपलं तर कुठं टेन्शन घेत्या, मीच रोज भवायच्या गाठी पाहून घराच्या बाहेर निघतो. मला ऐका, पुढं सांगतो. हा नाकाचा शेंडा आहे, आजपर्यंत पाहिला नसेल कधी, आज पाहून पहा. असं जर केलं, नीट डोळ्याची निरीक्षण जर केली तर तुम्हाला मला नाकाचा शेंडा दिसतो बाप्पा. पण हा जर नाकाचा शेंडा दिसला नाही,
रामकृष्ण, ज्या दिवशी तुम्हाला आणि मला नाकाचा शेंडा दिसला नाही त्या दिवशी समजून जायचं काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला बाप्पा जवळ, आता काय आपण जगत नाही माता मावल्यानो. अवघड आहे. क्षणाला विचार करा. कसला विचार? हा, मरायची लक्षणं पाहून का व्हायना तुम्ही विचार करा. काय मरायचा विचार करा. तुम्हा आम्हा सर्वांना मरायचंय, मग तुम्ही आम्ही सर्वजण पाप किती करतोय जाऊ द्या. मरायच्या याच्यात आपला गेला परिहार द्यायचा राहून आता आपण थोडंसं परिहार पाहू. आज या ठिकाणी कैलासवासी निजामवासी बरं का, हां पत्रिका वाटतं, आमच्या आजी यांना, आमच्या म्हणजे माझ्याच आजी बरं का, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आपल्या सर्वांचं गावचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांना ज्ञात असणारं कैलासवासी वैकुंठवासी निजामवासी लक्ष्मीबाई किसनराव उगले यांना आज तुमच्यातनं माझ्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. यांच्या 10व्याचा एक कार्यक्रम माझ्याकडं झाला आणि योगायोगानं यांचा श्राद्धाचा एक कार्यक्रम माझ्याकडं झाला बरं का. हां, तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो मी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी मन लावून प्रार्थना करतो माता माऊल्यांनो. आणि त्यांच्या जाण्याने जे काही दुःख उगले परिवाराला झालेलं असेल तर बघा, त्यांचा असं गोड परिवार आहे बरं का, आजीनं निर्माण केलेला गोड परिवार आहे. त्या परिवारातलं जर सांगायचं ठरलं तर बघा, मच्छिंद्र किसनराव उगले मुलगा म्हणजे माझे मामा बरं का. मामा घरचाच बाबा आहे, महाराज घरचाच आहे, बाहेरचं नाही, अजिबात नाही, घरचाच मामा. माझे मामा दीपक किसनराव उगले मुलगा ते माझे मामा. किसनराव पंढरीनाथ उगले पुतणे मामा, सगळे मामाचे आपले. सागर पंढरीनाथ उगले पुतणे, प्रकाश किसनराव उगले मुलगा, शोभा किसनराव पानगावने मुलगी, गणेश साहेबराव उगले पुतणे, समाधान शिवाजीराव उगले पुतणे. असा काही त्यांचा गोड महाराज परिवार आहे. सगळे आपले घरचे माणसं आहे. आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्यावरती जो काय दुःखाचा डोंगर कोसळला आहे महाराज, त्यांच्यातनं देव त्यांना सावरण्याची शक्ती देऊ. बघा, उपजले ते नसे नसिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मनुष्य एकदा का जन्म घेतला की प्रत्येकाला मरायचंय ते सांगून आताच तुम्हाला जायचंय, आजी गेल्या, उद्या तुम्ही जाणार, परवा मी जाणार, कधी काय करा, काळ आला जवळ एक रासावया बरं का, कधी काय होईल सांगू शकत नाही. आणि विशेष सात संगत जर सांगायची ठरली तर आता तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांचं गायन तर ऐकलंच आहे बरं का, गायन तर ऐकलंच आहे माता मालून. असे आपलं वैभव बंद झालं चालू वाटतं. विठ्ठल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या कीर्तनात, त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्यानंतर श्री कैलास महाराज इंगळे हे कीर्तनकार देखील आहेत, गायनाचार्य देखील आहेत आणि अतिशय गोड स्वभावाचे बरं का, अतिशय बोल. तुम्ही त्यांच्यासोबत एकदा राहून पहा, एकदम गोड स्वभावाचे असे विठ्ठल महाराज उपस्थित राहिले. त्यांचे देखील खूप खूप आभार मानतो. इथून पुढे पण मला अशीच साथ द्या. त्यानंतर सेऊ ब्रह्मरस आवडीनं या प्रमाणानुसार तुम्हाला जर तुमचे मुलं घडवायचे असतील तर या पद्धतीनं घडवत जावा महाराज, या अशा पद्धतीनं बरं का. हां, टाळ्या वाजवा बरं यांच्यासाठी एकदा, म्हणजे तुम्ही फ्रेश होतान. वाजवल्या बाबा वाजवल्या. हां, हे असे आपल्या परमहंस शिवदास महाराज हे आपल्या करंजीच्या गुरुकुलातले अभिजित महाराजांची मुलं आहे बरं का. यांचे देखील खूप खूप आभार, गोड मुलं आहे तुमचे आभार. त्यानंतर माझे जीवलग मित्र, अतिशय गोड हात आहे त्यांचा, त्यांनी पखवाद वाजवावा आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्या पखवादावरती डोलावं. असे असणारे मृदुंग सम्राट रवी महाराज शिंदे, त्यांची देखील मनस्वी आभार. खूप लांबून आले महाराज, चुकला असेल तर माफ करा, जास्त लांब. तुमचे मनस्वी आभार मानतो महाराज. त्यानंतर खूप दिवसापासून आमचा कॉन्टॅक्ट होतोय बरं का, पण मग आम्ही एकत्र येऊ नाही राहिलो. असे आमचे गणेश साऊंड सिस्टमला आला फोनही होतोय, पण नेमकी योग आहे ना कार्यक्रमाचा, कवा कार्यक्रम त्यांच्या सिस्टमवरती मला करता येईल. आज त्यांची सिस्टम माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित अतिशय गोड बरं का. हा, इतकी गोड तुम्ही बघू शकता. एवढा मोठा लॉन्च आहे, या लॉन्चमध्ये सिस्टम लागत नाही, कोणाच्याच यानं सिस्टम लागत नाही महाराज. इथं आवाज घुमतो, तुम्ही आता बघू शकता आवाज घुमतो, तरी देखील डोकं लावून कीर्तनकाराला कसं नियोजन पाहिजे ह्या पद्धतीने सिस्टम त्यांनी लावली महाराज. त्यांची मनस्वी आभार, कुठं शिट्टी नाही काही नाही, शेवटपर्यंत असंच सिस्टम राहू
द्या बरं का, काहीच अडचण नाही. हां, फक्त आवाज नाही का थोडा घुमून देऊ नका, मोकळा मोकळा राहू दे. म्हणजे ती घुमतोच मला माहीत थोडा प्रॉब्लेम येणार आहे, पण काय अडचण नाही, चालतंय. त्यानंतर आमचे कॅमेरामॅनवाले दादा असतील, तुम्ही सर्वजण माझ्या सारखे पामरचं कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचे मनस्वी आभार मानतो. या ठिकाणी सगळा माझा परिवार आहे, सगळे माझे घरचे माणसं आहे माता माऊलीनं बरं का, सगळे घरचे माणसं आहे, सगळे 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 आपले सगळे ओळखीचे, त्याच्यामुळे काय कोणाची नावं मी जास्त घेत नाही. फक्त या ठिकाणी माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे, माझी आजी, माझे बाबा, माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात म्हणजे निम्म कीर्तन झालं आहे, अजून काही टाईम घेतो आणि कीर्तनाला पूर्णविरामसुद्धा देण्याचा प्रयत्न करतो, कारण मला माहिती टाईमसुद्धा खूप झाला नाही. तुम्हाला आता सांगावं कीर्तनाला सुरुवात, तुम्ही म्हणाल बाप्पा बाबानं आताची सुरुवात केली म्हणजे संपवायचा कधी, त्याच्यामुळे निम्म झालं आहे, निम्मे लावून थोडं करायचं आहे माता माऊलींनो. हां चालतंय, चला विठ्ठला त्यानंतर एक नाव घ्यायचं राहिलं. खरं तर आजपर्यंत भरपूर कार्यक्रम केले, पण मग असं नियोजन कुठं पाहिलं नाही म्या. लॉन्स वगैरे एवढी सिस्टम, प्रत्येक नियोजन चांगलं नाहीत. काही ठिकाणी मंडपाचा असतो, काही ठिकाणी नसतोच, काही ठिकाणी सिस्टमच चांगली नसते, काही ठिकाणी काय असतं तर काही ठिकाणी काय, पण एकदम टापटीपणे नियोजन आहे महाराज. लॉन्सवाले दादा जे कोणी असतील ना, त्यांचे खूप खूप मनोचे आभार बरं का. काही एकदम गोड नियोजन आहे माता माऊलीनं, सगळं फॅन बिन तुम्हाला गरमट व्हायचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 4 तास बसवलं ना, आता काही घाबरू नका, कारण की आपल्याला कूलरची सुद्धा व्यवस्था आहे. हां चालतंय, चला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. बघा माता माऊल्यांनो, तुम्हा आम्हा सर्वांना एक दिवस जायचंय, हे तर तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं. म्हातारा असू, कोतारा असू, नवतारणा असू, तुम्हा आम्हाला जायचंय. या कलियुगात तुम्ही आम्ही सर्वांनी जन्म घेतलाय. हा कलियुग खूप भयंकर आहे. या कलियुगामध्ये देव मिळवणं खूप सोपं आहे, पण तुम्ही आम्ही सर्वजण ती गोष्टी करत नाही आहोत. त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला लगेच देव मिळून जाईल माता माऊल्यांनो. गेले युग असे होते, त्रेतायुग, द्वापार युग, हे जे युग होऊन गेले ना, तर 100 वर्ष एका पायावरती उभा राहून लोकांनी तपस्या केल्या, तेव्हा लोकांना कुठं देव भेटला माता माऊल्यांनो. हा कलियुग असा कलियुग आलाय की निदान 5 मिनिटं जर दिवसातून देवाला दिले ना, आपण नका देवाला बसून सगळा दिवस देऊन एक एक टांगावरती उभा राहून तपस्या करू, तरी देव तुम्हा आम्हाला प्राप्त होतो माता माऊल्यांनो. पण हा कलियुग इतका भयंकर आहे, हा कलियुग इतका भयंकर आहे. ऐका माता माऊल्यांनो, हा कलियुग तर आताशी चालू झालाय. या कलियुगाचं पुढचं भविष्य तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे का? ते भविष्य जाणून घ्यायचं तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला समजेल की अरे आपण पुढं चाललोय, आपण खरंच पाप करतोय का पुण्य करतोय. हा कलियुग एवढा भयंकर आहे, एवढ्या अशा कलियुगामध्ये देवानं आपल्याला जन्म दिलाय माता म्हणून. ऐका, पृथ्वी म्हणजे दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, नाथ महाराजांनी लिहून ठेवलंय माता माऊलीनं. बहीण भावा दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या भ्रातार मागे, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. ऐका माता माऊलींनो, कलियुग कसा आहे माहिती आहे? आता शिक्त चालू झालाय, आता शिक्त 500 वर्ष पूर्ण झाले महाराजा कलियुगाला. अजून 5,500 वर्ष पुढे जायचं आहे, आणि 5,500 वर्षानंतर जी अवस्था या ठिकाणी निर्माण होणार आहे कलियुगाची, ती भयंकर राहणार आहे माता माऊलींनो. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघांचा विवाह होईल. बहीण भावाचं नातं अपवित्र होऊन जाईल माता माऊलींनो. अजून काय होईल? 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेल. 5 वर्षाची पोरगी बाबाला म्हणशील, आता ते गाणं ना, बाबा मला लगीन करायचं, ते गाणं आहे ना माता माऊलीनं, तसं त्या टायमाला पोरी म्हणतील, बाबा बाबा 5 वर्षाची मुलगी बापाकडे जाईल, बाबा मला लगीन करून द्या. किती? 5. आता 5 वर्षाच्या पोरीला अजून काही कळतही नाही. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन, 6
वर्षाची पोरगी महाराज गर्भीण राहील आपल्या बापाकडील बाबा मी गर्भीण राहिले बाबा अजून ऐका ऐका या कलियुगाची थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी बाप लेक एकामेकाच्या हत्या करतील माता मौलूनो एकामेकाला जिवंत ठेवणार नाही असा हा कलियुग आहे माता मौलूनो खूप भयंकर माता मौलूनो आणि मी सांगतोय की तुम्हाला अजिबात नाही निर्गुण निराकार निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव नाथ बाबा सांगतात बरं शकून 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 सागावया अगय माई माझ नाव शकून सागावया अगय माई माझ गाव शकून सांगवया आलय माई माझ नाव शकून सांगवया आलय माई माझ नाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून सांगावया आलय माई माझ नाव शकून सांगावया आलय माई माझ नाव शकून सांगवया आलय माई माझ नाव शकून सांगवया आलय माई माझ काय निर्गुण निराकार नाथ बाबा सांगतात मी तुम्हाला शकून सांगतो माता मावल्यानं पूर्वी वासुदेव यायचे पहाटाच्या टायमाला पहाटच्या टायमाला 3ला 4ला वासुदेव यायचे आता आपली पहाट 9ला होते त्याच्यामुळे वासुदेवांचा आणि पिंगड्यांचा काही संबंध राहिला नाही ते वासुदेव आले का म्हणायचे दौर फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका पिंगळे म्हणायचे बरं का पिंगळे यायचे ते पिंगळे म्हणायचे तू ऐक नाग बाई तू राम नाम घे तू ऐक बाई तू राम नाम घे माता मावल्यानं पूर्वीच्या महिला मग त्यांचा आवाज ऐकून उठायच्या त्यांचा आवाज ऐकून काय करायच्या उठायच्या आणि आताची परिस्थिती इतकी भयानक झाली आहे आता वासुदेव पिंगड्यांचा तर संबंध राहिला नाही आता सकाळी आपल्याला ते केसावाले आहे ते केसावाले 200 रुपयाला छटाक 250 रुपयाला छटाक उठा उठा घंट्या वाजत किंवा आली घंटा गाडी टन 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 आली घंटा गाडीने तुमची माई सकाळ होते आता इतकी अवघड परिस्थिती होऊन बसली कुठं आम्ही जाऊन बसलो माता माऊली काहीची माई व्हायला लागल्या कलियुगामध्ये पण ऐका तुम्ही आम्ही सर्वजण आणि देवधर्म तर काय तुम्हाला आम्हाला लक्षात राहिले देवाधर्माचा ना आपला दूरचा काय झालं संबंध जवळपास मोडलाच आहे माता माऊलीनं हां आणि देवता आपल्यापासून तर लांब निघून गेले डायरेक्ट देवाचा काय संबंध नाही आपण 5 मिनटं सुद्धा आयुष्यातले देवाला देऊ शकत नाही म्हणजे आपण कुठं चाललो बाबा आपल्याला समजू राहिलं का माता माऊलीनं तुम्ही बघा की हो मी म्हणत नाही तुम्हाला की संसारामुळे सगळं झालं आहे म्हणून संसार आयुष्यात हा प्रत्येकानं केला पाहिजे बरं का मी संसार करायला नाही अजिबात म्हणत नाही संसार केला पाहिजे ती देवाची देण आहे देव सांगतात तुम्ही संसार करा बाप्पा तुम्ही संसार करा बघा महामहिम भीष्म महाभारतामध्ये यांनी जर संसार जर केला असता ना तरी महाभारत झालं नसतं उगा एवढं मोठं व्रत धरलं नसतं एवढं मोठं ते धर्माचं संकट स्वतः डोक्यावर घेतलं नसतं आणि महाभारत सुरू झालं नसतं संसार केला पाहिजे माता माऊलीनं काय संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी
देवाचं भजन करा माता माऊलीनो. बघा कैवाल आपल्या श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला पहिल्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात मन षष्टानी इंद्रियाणी आणि प्रकृती स्थानी कर्षती. काय की अर्जुना, अरे बाप्पा ऐक, हे शरीर जे आहे हे तुझं नाही राजा, हे शरीर तुझं नाही, हे शरीर माझं आहे. देव म्हणताय हे माझं आहे. मन षष्टानी आणि 5 इंद्रियाणी बनलंय. किती? 5 इंद्रिय. म्हणून हे शरीर तुझ्या आणि माझ्या ताब्यात नाही बाप्पा. ऐका, मला माहिती तुमच्या थोडं डोक्याच्या वरून जाईल हे ज्ञान, थोडं अवघड आहे, पण अवघडात घुसू राहिलो तुम्ही आम्ही सर्वजण. द्या बा, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. हे शरीर तुझ्या आणि माझ्या हातात नाही राजा. बघ, तुला कवा भूक लागेल सांगता येत नाही, तुला कवा तुझा पाय मोडेल, कवा हात मोडेल. तू लाखो रुपये जरी खर्च केले, पण यदा काळाची तुला अटॅक जर आला ना तर तुला मरावा लागणार आहे बाप्पा. हे शरीर तुझ्या आणि माझ्या हातात नाही माता माऊली श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. हा, हे शरीरात मी आहे. ममैवांश जीवलो के जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हे शरीर तुझ्या आणि माझ्या कुठल्या प्रकारचं हातात नाही म्हणे, अजिबात नाही. हे शरीर तुझा ताबाच नाही शरीरावरती. बघ ना तू, कधी काय होईल सांगतेत नाही. म्हणून मेले व माणसं मेले का त्याचीच पोरगी येते, त्याचीच पोरगी येते. त्याच्या पायी माणूस मराठी टेकले होते, 11 ज्याचा आकार झालेला, आणि तिचीच पोरगी त्याला म्हणते बाबा, बाबा मला ओळखलं का बाबा? बाबा हा म्हणत नाही, बाबा नाही म्हणत नाही. अरे बाबाला सगळं दिसत असतं, पण बाबाचे डोळे गेलेले असते. बाबा बिचारा काय करेन? बाबा ऐकायला येतं का बाबा? बाबा म्हणतो नाही बाप्पा, ऐकायला येत नाही. बाबाचं मन इडं राहत नाही, न निघून जायला राहतं, देव घेऊन जायला मन षष्टानी मग निघून जायला राहतं माता माऊली. म्हणजे तुम्ही बघा, एक वैज्ञानिक दृष्टांत सांगतो तुम्हाला आम्हा सर्वांना, थोडंसं डोक्यावरून जाईल पण नीट लक्ष द्या. एक वैज्ञानिक दृष्टांत असा आहे की आपलं हे हृदय बघा, तुम्ही जर आता सध्या जिवंत असते ते धडकत असेल, धक 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 धक, मेले होते बंद पडतंय. हां, कीर्तनात बघा हात लावून सध्या आहे का झोपलो आपण, कारण की ते झोपल्यावरती पण धकधकच करतंय बरं का. हात लावला की धकधक करतं ते. काय मिनिटाला 100, 150, 200 वेळेस प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार धडधड करत असतात माता माऊली. हे हृदय धकधक करतं ना, हा माईक चालू आहे, हा माईक, या माईकला चालू होण्यासाठी काहीतरी कुठल्या प्रकारचा करंट लागतो. हे लाईट, हे कूलर बिलर चालू आहे सध्या, हे कूलर चालू होण्यासाठी महाराज कुठल्या तरी प्रकारचा करंट लागतो. माझ्याकडे लक्ष द्या. तसं हे हृदय आहे ना, हे हृदय आपलं चालण्यासाठी कुठल्या तरी प्रकारचा करंट लागतो. काय करंट? मग करंट कोणता? तर रक्त. की रक्त नलिका नाही का आपल्या त्या हृदयाला करंट देते माता माऊली. तुम्हाला सांगतो देव कुठं आहे आता बरं का. देव कुठं आहे? देव तुमच्या ते, देव माझ्या ते. ममई वंश जीवलोके. देव कुठं आहे? देव तुमच्या आणि माझ्या ते माता माऊली. लक्ष द्या माझ्याकडं. हे करंट लावतं, एक विचित्र प्रकारचा करंट. तो करंट कोण देत असेल शरीरात? तर या साईडला आपल्या एक गाठ आहे. गाठ, ती गाठ पूर्ण अशी गोल आहे, चारी बाजूनं बंद आहे, आणि त्या गाठीला एक नळी आहे, ती आपल्या हृदयाला जोडलेली आहे. आजपर्यंत अमेरिका असू महाराज, चायना असू किंवा रशिया असू किंवा भारत असू, पृथ्वीवरला कुठलाही देश असू, कुठल्याच देशाला समजलं नाही ती गाठ अख्ख्या शरीराला करंट पोचवते. ती गाठ चारी साईडनं बंद आहे, पण त्या गाठीत करंट येतो कुठून? त्या गाठीत रक्त येतो कुठून? ती गाठ रक्त तयार करते कुठून महाराज? आणि मग माऊली ज्ञानोबा म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू. त्या हृदयामध्ये कोण आहे? मी आहे. माझा आत्मा बसलेला आहे त्या हृदयामध्ये. हां, म्हणून तुम्ही बघा, देवापुढं जर गेला तर तुम्ही किती लांब लांब फिरायला जा. तुम्ही पैठण जा, आळंदीला जा, कुठेही जा, तुम्ही हात जोडले का? तुम्ही मग देवापुढे गेले ना, मग हा विचार काय करते नाही का आपण हात जोडले की देवाला पाहायला पाहिजे की नाही? मग आपण खाली डोळे झाकून घेतो, खाली पाहतो. मग एवढ्या लांब कशाला आले तुम्ही आम्ही सर्वजण? मग लक्षात घ्या माता माऊलीनो, की जुने ऋषीमुनी सांगतात देव त्या मंदिरात नाहीये. देव कुठे आहे? सर्व घटी राम देहा देही एक. 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 सूर्यप्रकाश कचरश्मी. सर्व घटी राम देहा
सर्वा घट्टी राम दे हा दे. तुमच्या आणि माझ्या हृदयात राम आहे, सगळीकडे राम आहे. कुठं राम आहे तर हृदयात आहे, त्या गाठीमध्ये राम आहे. माता माऊली लक्ष द्या तुम्ही. देवा पुढे हात जोडता खाली पाहता मग ऋषीमुनी सांगतात बाप्पा देव मंदिरात नाही, देव मूर्तीत नाही, देव कुठं आहे, देव तुमच्यात आहे, देव माझ्यात आहे. गाडगे बाबा दरवर्षी पंढरपूरला वारी करायचे, दरवर्षी वारी करायचे. वारी चुकाय त्यांची वारी चुकत नव्हती, पण ते गेले का आजपर्यंत ते म्हणे मी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं नाही. तिथं दर्शन घेतलं नाही, कधी प्रदक्षिणा केली नाही. मग लोकांना रात्री ते काय करत दिवसभर चंद्रभागेवरची घाण साफ करायचे आणि रात्री लोकांची डोक्यातली घाण साफ करायचे. डोक्यातले ते भूत घुसलेले का ते भूत काढायचे माता माऊलीनं. मग लोकांना बसले गाडगाव कीर्तनात, असं कीर्तन चालू व्हायचं. तुमच्या आमच्यासारखे प्रेक्षक उभे असायचे, बसलेले असायचे आणि गाडगाव बोलायचे काय रे आज तुमचं दर्शन झालं वाटतं पांडुरंगाचं. लोक म्हणायचे हा मस्त दर्शन झालं. मी तर काही घेतलं नाही बापा, मी तर काही दर्शन घेतलं नाही. का बरं, का बरं म्हणजे कसं काय, तुमचा देव युद्ध खेळतो काय, हा तुमचा देव युद्ध खेळतो का तो पांडुरंग परमात्मा. गाडग्यावा बोलायचे बरं का. लोक म्हणायचे कर कट्टेवर ठेवून या, हात तर कट्टेवर ठेवले, कुठून युद्ध खेळणार. अरे बाप्पा मग तो कसला देव म्हणे, देव पाहिजे तुम्हाला. मग ऐका देव, देव कुठं आहे, छत्रपती शिवाजी राजांसारखा महात्मा जन्माला आला. तुम्हा आम्हाला जगावा कसं शिकून गेला. धर्मवीर संभाजी राजांसारखे महात्मे जन्माला आले, तुम्हा आम्हा सर्वांना मरावं कसं शिकून गेलंय. राजमाता जिजाऊ सारख्या देवी जन्माला आली, तुम्हा आम्हा सर्वांना पुत्र घडवावे कसे ते शिकून गेले. माता माऊल्यांनो झाशीच्या राणीसारखे मोठे मोठे राण्या तयार झाल्या, तुम्हा आम्हाला कसं जगावं ते शिकून गेले. ते त्यांच्यात तर देवानं अवतार घेतलाय, तुम्ही त्यांच्याकडे का पाहते नाही म्हणे. हां काय रे तुमचा देव खातो का म्हणे, खातो का पांडुरंग कसं काय खाईल म्हणे. तो उभा आहे कर कट्टेवर ठेवून या. मग अरे तुम्हाला पाहायचा का देव, खात नाही तो कसला देव म्हणे. मग कोणता. गाडगे बा बोलायचे अरे देव त्या मंदिरात नाही, देव सांगतो तुम्हाला कुठे बाहेर रस्त्यावरती भिकारी बसलाय, तो तुमची परीक्षा घेण्यासाठी तिथं भीक मागतोय देवाच्या अवतारात. त्यांच्या जोडीमध्ये जाऊन जरा टाका काय अन्न, तो तर देव आहे खरा. हां त्यांच्याकडे जा माता माऊलीनं. हा लोक म्हणायचे खरं आहे बाप्पा, गाडगे बाबा खोडं बोल राहिले. काय रे तुमचा देव आंघोळ करतो का म्हणे. हा आम्हाला घालावं लागायचे देवाला आंघोळ, त्याचे कर्रकट्ट्यावर ठेवून कर्रकट्ट्यावर हात त्यांचं कुठून आंघोळ करेल. अरे ते भिकारी बसले, त्यांना जाऊन आंघोळ्या घाला, त्यांना घर द्या, त्यांना राहायला जागा करून द्या. त्यांच्यात तर देव आहे, देव पांडुरंग परमात्म्यानं अवतार त्यांच्यात घेतला. इथं कसला देव म्हणे. नाही नाही मग कुठं आहे देव. मग गाडग्या बोलायचे ऐका मी तुम्हाला सांगतो देव कुठं आहे. कुठं आहे देव. अरे बाप्पा देव कुठं आहे माहिती आहे, तू देवाच्या मंदिरात जाईन फक्त एक प्रार्थना कर, मला पोरग देन, मला लय काही काही दे, अशी काही एडी प्रार्थना करू नको म्हणे. काय देवाला एकच प्रार्थना कर. काय हरवले आभाळ जानसे होत याचा सोबती, सापडे ना बाट जाना होत याचा सारथी. प्रार्थना करीती तुझी जे, प्रार्थना करीती तुझी जे, सत्य नव विश्वास दे, दे सत्य सुंदर जन्मतेचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. काय अरे बाप्पा काहीच नाही, देवाकडे बुद्धी माग चार प्रकारची आणि त्या गरीबाची जाऊन मदत कर बाबा, तरच तुला आणि मला मोक्ष भेटल. नाही तर तुम्ही आम्ही सर्वजण असे जर पापा करीत राहिले ना बाप्पा म्हणे तुम्ही, तर एक दिवस नरका जाऊन बसाल रे. देव इकडं नाही, देव तिकडं नाही, देव धर्मात नाही, देव कुठं असल तर तो माणसात आहे. काय हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. कुठे देव तुमच्यात देव आहे, तुमच्या हृदयात देव. कुठे देव माझ्या हृदयात देव आहे. कुठे देव सगळीकडे देव आहे. जडी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक, सर्व घटी तो व्यापक, सर्व घटी तो व्यापक. जुनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक, सर्व घटी तो
माझ्या हृदयात देव आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधोनी पाये, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला परी, देव नटला नाना नाना परी. काय देव आहे, देव आहे. कुठे आहे देव? तुमच्या आणि माझ्या मनात देव आहे. सगळ्यांमध्ये देव आहे. मग तुम्ही आम्ही सर्वांनी बघा, तुम्ही अमेरिकेला जा, तिकडं चायनाला जा, तिकडं कवा वाऱ्या नाही करती लोक, तिकडं कवा दिंड्या नाही करती, तिकडं कवा सप्ते नाही होती, पण तरी देखील ते लोक सुखी आहेत. याचं कारण काय? तर ते माणसामध्ये देव बघता. तिकडं माणूस की त्याप्रमाणे त्या मापाचे महाराज. आपल्याकडं असं झालं, तुम्ही जर बाहेर देशाचा अनुभव जर घेतला महाराज, तर इथं जर आपल्याकडं अत्याचार एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर 6 वर्ष कोर्टात केस चालते. तिकडे अमेरिकात जर गेले तर 6 तासात फाशी होती. मग देव कुठं चुकतो आपला? देव इडं चुकतो. इडं धर्म चुकला की तो देव कुठंतरी नाराज होतो. पण देव कुठे? तुमच्या आमच्यामध्ये. माता माऊली लक्षात ठेवा, तुम्ही जर माणसांसोबत माणसांसारखं वागलं, जाती धर्माचा वाद जर सोडला, तर तुम्ही आम्ही सर्वजण सुद्धा स्वर्गात जाऊ. माता माऊलींनो बघा, हीच मुची प्रार्थना, हेच मुची मागणी, मानसाने मानसासी मानसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणी. सानी मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. मग तुम्ही आम्ही सर्वजणी विचार केला पाहिजे, देव तुमच्या आमच्यात जर वसलेला असेल तर हे पवित्र शरीर हे तुम्ही अपवित्र नाही केलं पाहिजे. माता माऊलीने मांस मटण मच्छ्या खाऊन देवाला जर तुम्ही दूषित करीत असाल तर देव तरी तुम्हाला स्वर्गात काय सुख देणार आहे? मग तुम्ही हा विचार करा, जरा डोकं लावा. अरे माझ्यामध्ये देव बसलेला आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये बसलेला आहे, मग मी पाप कसं करतो? हे शरीर एक दिवस मला सोडून द्यायचंय, हे शरीर मी देवाचं अपवित्र कसं काय करू राहिलो? मी विचार केला पाहिजे. खरंच मी विचार केला पाहिजे, देव माझ्यात आहे आणि मला एक दिवस मरायचंय, आणि मी हे काय करतोय? तर चूक करतोय, मी कुठेतरी पाप करतो, मी व्यसन करून कुठेतरी पाप करतो, मी लोकांना त्रास देऊन कुठेतरी पाप करतोय. माता माऊलींनो बघा, जे पापी लोक आहे ना, त्यांचं तोंड कवाच तेजस्वी नसतं, कारण की ते मरता मरता पण ते आंबट तोंड करून मरतात. का बरं? त्यांना माहिती आहे मी लय पाप केलं. जे सुखी लोक असताना महाराज, त्यांचं तोंड बाकी जे पुण्यवान त्यांचं तोंड किती तेजस्वी असतं बघा, कारण त्यांना माहिती मी पाप नाही केलं. ते सुखरूप मरता माता माऊलीनं. का? ते विचार नाही करते, ते आयुष्यभर मरायचा विचार करते. एक दिवस मरायचं आहे बाप्पा, एक दिवस मरायचं आहे, मग कशाला या सगळ्या भानगडीत पडायचं? कशाला लोकांची बदनामी करायची? मग हाच क्षणोक्षणी हाची करावा विचार. अभंगाचं प्रथम क्षणोक्षणे हाची आहो, करावा विचार. क्षणोक्षणाचे आहो, करावा विचार. क्षणोक्षणाची आहो,
बघा माता माऊल्यानो, नाशिवंत देह आहे, एक दिवस तुम्हा आम्हा सर्वांना सोडायचा आहे, लक्ष द्या बघा. त्याच्यामुळे तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये देव बघा, तुम्हा आम्हाला मंदिरात जायची गरज नाही. मी म्हणत नाही तुम्ही मंदिरात जाऊ नका असं आहे, पण बरं का, पण यदा कदाचित तुम्ही घरातल्या आईला जर देव मांडला माता मला बघा, आपला वेळ झालाय तर मी 2-5 मिनटं बोलायचा प्रयत्न करतो. मला माहिती तुम्हाला लय भुका लागल्या आहेत बघा, 5-10 मिनटातच उरकत बघतो, जास्त काही घेत नाही बघा. हां, आई बापाविषयी 1-2च मिनटं बोलतो, कारण की ज्या आई बापामुळे तुमचं आणि आमचं सर्वांचं अस्तित्व आहे माता माऊल्यांनो, त्या आई बापामुळे तुमचं आमचं अस्तित्व आहे. आई बापामुळे 2 ते 5 मिनटं कीर्तनात घ्यायला काहीच अडचण नाही. ज्या छत्रपती शिवाजी राजांमुळे तुमचं आमचं अस्तित्व आहे, त्या छत्रपती शिवाजी राजाने धर्मवीर संप्रदायाला 5 ते 10 मिनटं द्यायला कीर्तनात काहीच हरकत नाही, कारण की ते नसते तर आपण नसतो. कुठून कीर्तन केले असेल, कुठून काय केलं असतं माता माऊल्यांनो. ऐका, आई बापाला छळू नका तुम्ही माता माऊल्यांनो. आई बापा म्हणजे देव बघा माता माऊल्यांनो. बघा, माझ्याकडे लक्ष द्या, एक कविता घेतो, माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देतो. अरे बाप काढलास घराबाहेर, सध्याची परिस्थिती या कवितामध्ये सांगितलेली आहे. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय, पण बायकोला मात्र रोज म्हणतो गड्या तुझ्यासाठी काय पण. अरे तू जन्माला यावास म्हणून त्या माईनं कितीतरी केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. बघ, तू लहानपणी माय तुला शेतात न्यायची, भूक लागली की तू टाया रडायचास, रक्त दूध संपलं की रक्त सुद्धा ओढायचाच लागा त्या माईचं. काय रक्त सुद्धा ओढायचाच. अरे रक्त पिऊन वाढला लागा, त्या रक्ताचं तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. अरे राजा एक काम कर, दारात बसलेल्या माईला घरात तेवढं आण राजा. किती दिवस टिकणार आहे झाडावरचं पिकलेलं पान, किती दिवस टिकणार. तू गोडधोड खा, मात्र त्या माईला शिळी भाकर तेवढी वाढ, आणि भाकर जर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. का घराबाहेर काढ? अरे तुझी बायको घर सोडून जाणार नाही, मी बॉन्डवर लिहून देतो. आली तर मला पेट मी तुला दुसरी करून देतो. अरे तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाहीस, तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून हा माऊली पगार सांगतो, कुठल्याच बायकोत नसते घर सोडून जाण्याची हिंमत, बरं का. हां, तुला वाघ बनवलंय मायनं, आता अस्तित्वानं तिलाच उरलं नाही बाई पण. अरे उठ राजा, आणि आता तरी म्हण माय बापांनो तुमच्यासाठी काय पण. आता एक वेळेस हात वर करायचे, आपल्याला भजन घ्यायचं ना, आपल्या वाणीला पूर्णविराम द्यायचं. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया.
हाची करावा विचार करावा पार बहुसुंद आपली वेळ झालेली आहे. आज या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना मरायचं आहे. काही मरायचे लक्षणं सांगितली त्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की तुम्ही सर्वांनी घरी जाऊन तरी एकदा अर्थी तरी मरायचा विचार करत जावा की आपल्या सर्वांना मरायचं आहे. मग खरंच आपण सर्वजण कोणत्या मार्गाला चाललो आहे, आपण आपला ज्ञान मार्ग, आपण आपला भक्ती मार्ग काय केला पाहिजे तर बदलला पाहिजे. माता रवी महाराज पोवडा घ्यायचा होता आपल्याला 5-10 मिनटं, एक 5 मिनटं छत्रपती शिवाजीराजांचा पोवडा घ्यायचा आपल्याला, मला माहिती आहे. पण यदा लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजीराजे या ठिकाणी जन्माला आले म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना कीर्तन करता राहिलं. तर त्या छत्रपती शिवाजीराजांवरती प्रत्येक कीर्तनकारांना 5 मिनटं द्यायला काही हरकत नाही. मी प्रत्येक कीर्तनात घेतो त्याचप्रमाणे या कीर्तनात सुद्धा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. माता माऊली धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, केले जर पाजुने पाणी दृष्ट मोगलास, पाजुने पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास जिरहाजी, कीर्तीचा डंका भिडे गगनात जिरहाजीची, कीर्तीचा डंका भिडे गगनात जिरहाजीची. धन्यची जिजाऊ माऊली जिच्या हाती छत्रपती शिवाजी राजांच्या पाळण्याची दोरी. माता माऊल्यानो आणि अशा या छत्रपती शिवाजी राजांना हा माऊली पगार मानाचा मुजरा करतो, मुजरा मानाचा. मुजरा मानाचा शैराचा महाराष्ट्र तुमच्या उदयाला. आणि अशा या छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी हानाना विडा उचलला. मैं लाऊंगा सिवा को, मैं लाऊंगा सिवा को जिंदा या मुर्दा. आणि कर्नाटकावरून पण बुदुक 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 करत 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 प्रतापगडाकडे राजांना पकडण्यासाठी चालला. आणि खान पहिल्यांदा आला कुठं लक्ष द्या, त्या तुळजापुरामध्ये आला. अरे तुळजापुरामध्ये खान आल्यानंतर खानानं भजन ऐकलं. उध 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 आई उध गंबाबाई तू तुळजापूरचे आई, आई उध गंगाबाई तू तुळजापूरची आई. उध 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 खानानं भजन ऐकलं. तुळजापूर उद्ध्वस्त केला माता मावल्यानं आणि त्याचा तुळजापूरचा रस्ता सोडला आणि खान आला पैठणमध्ये. पैठणमध्ये आला. पैठणमध्ये कोणाचं मंदिर आहे, कोणाचं मंदिर आहे माता मावल्या पैठणमध्ये? नाथ बाबाचं. कोणाचं? नाथ महाराजांचं मंदिर आहे. आणि पैठणमध्ये आल्यानंतर खानानं भजन ऐकलं. दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, 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 दौर डौर 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 हा दौर डौर 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 डुगु डुगु ऐका, डुगु ऐका, डुगु ऐका, डुगु ऐका,
आणि बुदू 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 करत 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 खान हा आला जेजूरमध्ये. आणि जेजूरमध्ये त्यानं कोणाचं मंदिर आहे? आपलं कोण? मल्हारी देव, बरोबर की नाही? हा, खंडेरावाचं. आणि खानानं भजन ऐकलं, अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देवा करा कैवा. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. बघा. आणि आता छत्रपती शिवाजी राजांची पण खानाची प्रतापगडावरती भेटायला बेवेळ ठरली माता माऊली. आणि खानानं राजाला बघितलं आणि राजानं खानाला पाहिलं की हा 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 हा. आव शिवाजी आव शिवाजी आओ हमारे गले लग जा. आणि छत्रपती शिवाजी राजांचं छत्र अफजल खान समोर समोर आले. आणि तितक्यात खानदा विमान मान्याला खानदा विमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला. खानाचा वार उभा केला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिचमग पिसाला पोटामध्ये बिचमग पिसाला. वाघ नखांचा वारा गेला वाघ नखांचा वारा गेला. टरा टरा फाडीला पोटाला टरा टरा फाडीला पोटाला. अरे इतक्यात खान हेळबडला खान ओरडला बच्चा बच्चा. आणि छत्रपती शिवाजी राजानं खानाचा तिथल्या तिथंच मृत्यू केला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले प्राण सांडले रक्त किती गेले बाजूने प्राणी दृष्ट मुगला फडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक भिडे गगनात जिरहाटी कीर्तीचा डंक भिडे गगनात आणि महाराजांना खानाचा वध केला माता माऊली. खानाचा वध केला माता माऊली. बघा क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. आपली वेळ झाली आहे. आज या ठिकाणी अभंगाचा तोडका मोडका अर्थ तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला. एकच सांगायचा प्रयत्न केला की तुम्हा सर्वांना एक दिवस मरायचं आहे आणि याचा विचार करा की देव तुमच्यात आहे देव माझ्यात आहे. मग देवाचं आपण देवाला हे देह आपण अपवित्र न करता पवित्र ठेवला पाहिजे आणि आपण सुखाने आपलं मरण घेतलं पाहिजे. माता माऊलीनं बघा आज माझ्या कीर्तनाला साथ संगत करण्यासाठी आमचे दोन्ही गायक अतिशय गोड खूप खूप धन्यवाद देतो. नंतर हे सगळे माझे बंधू नंतर आमचे रवी महाराज शिंदे त्यांचे आभार मानतो. नंतर आमचे माईक सिस्टमवाले दादा खूप गोड सिस्टम लावली तुमचे देखील आभार मानतो. आमचे कॅमेरावाले दादा तुमचे देखील आभार मानतो. तुम्ही सर्वजण एवढं 1 वाजेपर्यंत माझ्यासारख्या पामराचं कीर्तन ऐकून घेतलं बरं का गपचूप रीतीनं. तुमची देखील मनस्वी खूप 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 आभार मानतो माता माऊलींनो. आणि कुठल्याही प्रकारचे यानंतर
अशी सूचना आली मला की दुःखवटे स्वीकारले जाणार नाही बरं का. आणि तुम्हालाही सांगतो मी, देताही नका जाऊ असं श्राद्धाला दुःखवटीचे, देऊ नये ते चांगलं, म्हणजे ते बरोबर नसतं, ते आता ते आपल्यालाच येऊन जातं, आपल्याच मागं लागतं ते. त्याच्यामुळं दुःखवटे देत नका जाऊ, कुठल्या प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नाही. कोणाचं नाव राहिलं का? नाही ना. सर्वांचे आभार मानतो. माऊली ज्ञानोबारायनं ज्याप्रमाणे मला बुद्धी दिली माझ्या माऊलीनं, त्याप्रमाणे गुरुवारांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्यासमोर अभंगाचा अर्थ किंवा 2 तास तुमच्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर तुमचं लहान लेकरं म्हणून माफ करून टाका माता माऊलींनो, काहीच अडचण नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोले ले करो